प्रॅक्टिस करणं हेच आपल्या हातात आहे, त्याला सोल्युशन प्रॅक्टिसच आहे. क्रिकेट खेळताना डिसअपॉइंटमेंट पण आले असतील. भारतासाठी कधी सिलेक्शन झालं नसेल, WPL साठी पण तू प्रयत्न केला असशील. तर या डिसअपॉइंटमेंट्सला ओव्हरकम कसं केलं आणि पुन्हा आपल्या प्रॅक्टिसवर आपल्या याच्यावर फोकस कसं केलं? सी क्रिकेट अशी गोष्ट आहे ना, क्रिकेट काय एनी स्पोर्ट्स अशी गोष्ट आहे ना, की स्पोर्ट्समध्ये फेल्युअर हे खूप काळासाठी असतं आणि सक्सेस अशी गोष्ट आहे की ती येते आणि लगेच जाते. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण जेव्हा फेल होतो, आपण ऍक्च्युअल फेल नसतो होत, आपण शिकत असतो त्या सिच्युएशन मध्ये आणि त्याच्यामधून जे काही आपल्याला लर्निंग मिळत असतात त्याच्यावर आपण काम करत असतो. सो मी कधीही फेल्युअर ऍज अ फेल्युअर समजत नाही. ओके. मी ऑलवेज असं समजते की ठीक आहे, इट डिडंट वर्कआउट, आपण त्याच्यावर काम करू शकतो आणि मी त्याच्यातनं काय शिकले आणि काय चांगलं करू शकते आणि त्याच्यावरती येऊन प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करणं हेच आपल्या हातात आहे, त्याला सोल्युशन प्रॅक्टिसच आहे. बरोबर. आणि पेशन्स इज द की. करेक्ट. आणि तेच मोस्ट ऑफ द प्लेयर्स दे लूज आउट, गिव्ह अप करतात आणि नाही जमत त्यांना, ते नेगेटिव्ह थॉट्स क्रिएट होत जातात, आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा बघतात.